धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 26 गावात महिला बचत गट भवनाची निर्मिती केली जाईल। तर तालुका स्तरावर विक्री केंद्र उभारत माल वाहतूक गाडी उपलब्ध करून देऊन महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वेत आयोजित कार्यक्रमात सांगितलं। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय अमरावती द्वारा संचलित भरारी लोकसंचलित साधन केंद्र धामणगाव रेल्वे द्वारा संचलित नव तेजस्विनी प्रदर्शनी आणि विक्रीला शुक्रवारपासून आरोही रिसॉर्ट इथं सुरुवात करण्यात आली। 2 दिवसात तब्बल 5000 महिलांनी इथं भेट दिली आहे। आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आलं। धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर येथील महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी 600 महिलांना शेळी पालन करण्यासाठी 4,43,00,000चे कर्ज वितरण करण्यात आले। गेल्या 20 वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, सूप टोपले, कोल्हापुरी गूळ, सेंद्रिय भाजीपाला, आसामचा चहा, वाती, फुलवाती, हाताने तयार केलेल्या पर्स, गावरानी मशरूम आणि विविध खाद्यपदार्थ, तृणधान्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 2 दिवसात 5000 महिलांनी या प्रदर्शनीला भेट दिली आहे। दरम्यान दुसऱ्या दिवशी आरोग्य तपासणी करण्यात आली। तर महिला बचतीबाबत बँक ऑफ महाराष्ट्र देगावचे अभिजित गुजरवाल यांनी मार्गदर्शन केलं। तिन्ही तालुक्यातील विविध बचत गटाद्वारे लावण्यात आलेल्या स्टॉल पाहणी आणि साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली। म्हणजे जे लावलेले आहे तिथे अगदी म्हणजे ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्याच आम्ही घेतलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचे स्टॉल लावले, त्या वस्तूंचे स्टॉल लावलेले आहे आणि जे डेली यूज करतो आपण त्याच वस्तू, अगरबत्ती आहे, बॅग आहे पोरींच्या आणि काही असं जनरल टाईप आहे, घरगुती व्यवसाय म्हणजे कपबशी आहे, ते बरण्या, जनरलच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या आम्हाला ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत। मी घेतल्या मीनाक्षी डाकुळकर।